तर इकडे पुरण करायचं काम चाललेलं आहे. तर इकडे पुरण करायचं चालले काम. तर इकडे आज देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा. तर इकडे मी चालली रांगोळी काढते. तर काय झालं, बाहेर खूप आभाळ आले आणि इतकं म्हणजे आभाळ आले त्यामुळे घरात पूर्णपणे अंधार पडतोय आणि दुपारचाच वेळ आहे, पण भरपूर आभाळ आल्यामुळे कसं पावसाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे आणि त्याचबरोबर लाईट पण गेली, त्याच्यामुळे पूर्णपणे अंधार आहे. आणि इकडे मी रांगोळी काढून घेते कारण मला दुपारची वेळ, कारण संध्याकाळच्या वेळेस काय होतं, हळदीकुंकवाला बऱ्याच जणी ही येतात हळदीकुंकवासाठी येतात, त्यावेळेस मग काय होतं, मग रांगोळी ही अजिबात काढायला जमत नाही, त्यामुळे दुपारचीच मी रांगोळी ही काढून घेते. तर इकडे चालले रांगोळी काढायचं माझं काम, तर ती काढून घेते मी. नमस्कार, मी माधुरी मराठी ब्लॉग यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आजचा म्हणजे गौऱ्यांचा व्हिडिओ आहे. तर मी गौऱ्यांसाठी खास आलेली इथे बघू शकता, इथे गौऱ्या आहेत आणि आज गौऱ्यांचा व्हिडिओ दाखवणार आहे. तर काय काय केले ते बघूया आपण. तर इथं गौऱ्यांचं डेकोरेशन केले बघू शकता. इकडे मस्तपैकी असं डेकोरेशन केले. तर काय काय केलं ते दाखवते तुम्हाला. चला बघूया काय काय केलं. एकदम साध्या सिंपल पद्धतीने हे डेकोरेशन केलेलं आहे. तर इकडे मी बाहेर पण पायरीच्या खाली रांगोळी काढून घेतली. तर ह्या पद्धतीने मी अशी रांगोळी काढून घेतली. तर पायरी खूप मोठी असल्यामुळे ही सगळे अख्खा पोर्शन मी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर मी आत फक्त छोटी छोटी रांगोळी काढली, पण बाहेर रांगोळी जरा मोठी काढली. तर ह्या पद्धतीने रांगोळी काढली आणि मेन बाहेर मी रांगोळी काढली नाही, कारण आभाळ खूप आलं होतं, कारण त्या पावसात सगळं धुवून जाईल म्हणून. तर इकडे बघू शकता, इकडे नैवेद्याचं दोन्हीकडे ताट ठेवलेलं आहे. तर इकडे नैवेद्याचं दोन्ही गौऱ्यांना ताट ठेवलेलं आहे, दोन्ही म्हणजेच महालक्ष्मीसाठी. आणि इकडं मध्यभागी इथेच पानं ठेवले आहेत आणि त्याचबरोबर हळदीकुंकू. आणि इथं बघू शकता सगळ्या डाळी ठेवलेले, डाळी, गहू, तांदूळ, मूग अशा प्रकार ठेवलेत आणि त्याच्यामध्ये मी प्राणी ठेवलेत. आणि इकडे 2 दिवे लावलेत समया आणि त्याचबरोबर आपल्या इथं गाई पण ठेवली आणि अशा प्रकारची इथे फळं ठेवले थोडं. आणि एकदम गर्दी अजिबात न करता सुटसुटीत असं इथं सगळं व्यवस्थित ठेवले. आणि त्याचबरोबर हे फराळाचं बनवलेलं हे पण इथे व्यवस्थित असं ठेवून दिलेलं आहे. तर ह्या पद्धतीने एकदम सुटसुटीत आणि साध्या सिंपल पद्धतीने आम्ही गौऱ्यांचं पुढे पण डेकोरेशन व्यवस्थित म्हणजे एकदम सिंपल पद्धतीने मांडले, कारण जास्त गर्दी नको. कारण प्रत्येक वेळी थोडं वेगळं करतो, ह्यावेळेस म्हणलं जास्त गर्दी अजिबात नको, कारण जास्त गर्दी केली की ते दिसायला पण ॲट्रॅक्ट दिसत नाही, वेगळं दिसतं. आणि गणपतीचा पण इथं नैवेद्य ठेवला आहे. आणि देवीचं तुम्ही बघू शकता, साडी थोडीशी गुजराती टाईप साडी घातलेली आहे आणि खूप छान पद्धतीने असं, आणि ब्लाऊज पण त्यांना घातलेत आणि ह्या प्रकारचे असे दागिने घातलेत. आणि हात अशा पद्धतीचे आमच्याकडे आहेत, तेच आम्ही ठेवलेत, कारण काही दिवसांनी आम्ही बदलणार आहे. तर ह्या पद्धतीने असं डेकोरेशन झाले आणि दोघीला सेम साड्या घातलेल्या पण आहेत आणि मस्तपैकी असं डेकोरेशन हे झाले. आणि हे दुसरीकडे आम्ही बघायला म्हणजेच गेलो होतो तिथे चुलत्यांच्या घरी. तर ते इथल्या ह्या गौऱ्या आहेत, बघू शकता त्या हे गौऱ्या आहेत तिथं, त्या पण एकदम मस्तपैकी असं त्यांनी केलेलं आहे. तर 2 उभ्या केलेत आणि खाली बाकीच्या बसलेले आहेत. अशा पद्धतीचं इथं डेकोरेशन केलं, खूप छान पद्धतीने इथं पण मस्तपैकी असं डेकोरेशन केलेलं आहे. तर ह्या पद्धतीने गौऱ्यांचा व्हिडिओ तर बनवला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.